नमस्कार. आपण मागच्या काही 10-11 दिवसांपासून बघतोय की युक्रेन आणि रशियाचं युद्ध चालू आहे आणि अख्ख्या जगाचं लक्ष या दोन देशावर लागलेलं आहे आणि यामध्ये महत्त्वाची भूमिका भारतानं निभावलेली आहे आणि भारत कोणत्या दिशेनं जातो याकडे पण जगाचं लक्ष गेलेलं आहे. युक्रेनमध्ये भारतातले बरेचसे भारतीय तिथे अडकलेले आहेत आणि त्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन गंगा हे अभियान चालवलं आणि या अभियानाच्या माध्यमातून बरेचसे भारतीय आज आपल्या स्वगृही परतलेले आहेत. एक पूर्णपणे नरेंद्र मोदीजी ज्यांनी जी ऑपरेशन गंगा लीड केलेली आहे आणि त्याला एक प्रकारे यशस्वीता लाभलेली आहे आणि त्या माध्यमातून आज जे लोक घरी परतले याच्यात महत्त्वाचे म्हणजे बरेचसे विद्यार्थी आहेत जे आज आपल्या आईवडिलांना भेटू शकले. घरच्यांची चिंता बरीच होती, घरच्यांना बरेचसे प्रश्न पडले होते आणि आपल्या पाल्यांबद्दलही लोकांना आणि घरच्या लोकांना आणि गावाच्या लोकांना सुद्धा बरेचसे असे प्रश्न समोर येत होते की युक्रेनमध्ये सध्याची परिस्थिती काय आहे आणि युक्रेनमध्ये सध्या परिस्थितीमध्ये आपले मुलं आपल्या गावातले लोक कसे राहत आहेत. तर आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीमध्ये बसलेलो आहोत आणि चिखलीतील एक असाच एक विद्यार्थी जो MBBSचा तिथं शिक्षण घेत होता, शेवटचं वर्ष होतं आणि या काळातच तिथं युक्रेनमध्ये या रशियानं हमला केला आणि या वॉरमध्ये तो सुद्धा अडकला होता आणि त्या परिस्थितीतून तो आज भारतात परतला आहे, आपल्या घरच्यांना भेटला आहे. तर आपण आज कुणाल व्यास या विद्यार्थ्याशी थोडासा हिरकूस करू आणि त्याला विचारू की तिथली परिस्थिती काय होती आणि तिथून चिखलीपर्यंतचा त्याचा प्रवास कसा होता. तो पुन्हा सर्वात अगोदर स्वागत करतो आणि अभिनंदन सुद्धा करतो की तो त्या सुखरूप पोहोचला. तर मला हे सांगशील की युद्धाची ज्याविषयी सुरुवात झाली तो पहिला दिवस तो कसा होता, तर त्याची सुरुवात कशी केली? एक्झॅक्टली ती डेट होती 24 तारखेची आणि 24 तारखेला ॲक्च्युली माझं कॉलेज जे आहे ते आहे टर्नोपिल नावाची एक सिटी आहे, त्या सिटीत माझं कॉलेज आहे आणि 24 तारखेला मी इंडियाला वापस येणार होतो. तर 24 तारखेची माझी फ्लाईट असल्यामुळं मी क्यूला आलो. क्यू राजधानी आहे युक्रेनची, तर मी तिथं आलो आणि 24 तारखेला माझी फ्लाईट होती. तर 24 तारखेला सकाळी 9 वाजताची माझी फ्लाईट होती आणि 24 तारखेला रात्री 2 वाजताचा टाईम होता. मी झोपलेलो होतो माझ्या मित्राच्या फ्लाईटवर आणि रात्री 2 वाजता रॅन्डम आवाज सुरू झाली. तर एक्झॅक्टली आम्हाला पण कळलं नाही की काय झालं आणि 3 मुली माझ्या दुसऱ्या रूममध्ये झोपतात आणि दोन मित्र आम्ही या रूममध्ये झोपतो. तर ते एकदम आल्या आणि ओरडाओरडा सुरू झाली. आम्ही खिडकीतून खाली बघितलं तर लोक फक्त पळत होते इकडं तिकडं. तर मग तेवढ्यात आमचा घर मालकाचा कॉल आला की वार सुरू झाला आहे, तुमचे जे काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स असतील ते घ्या आणि नियरेस्ट जे पेट्रोल स्टेशन असेल किंवा बंकर वगैरे असतील जे बिल्डिंगच्या अंडरग्राऊंडमध्ये असतात तिथे जाऊन तुम्ही बसा. तर आम्ही आमचे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स वगैरे घेतले आणि आम्ही खाली गेलो. तेवढ्यात आम्ही वरती बघतो तर वरती कंटिन्युअस इकडून 2 मिसाईल तिकडून 2 मिसाईल वरतून फायटर जेट हेच चालू होतं आणि माझा जो फ्लॅट होता तिथून एक्झॅक्टली 10 किलोमीटर अंतरावरच एअरपोर्ट असल्यामुळं आम्हाला फक्त कळायचं की इथून एक कोणती तरी मिसाईल गेली आणि 10 किलोमीटर असल्यामुळं काही मिसाईलसाठी जास्त अंतर नव्हतं. तर आम्हाला फक्त ब्लास्ट दिसायचं तिथे आणि आवाज यायचा. तर ते 10 किलोमीटर असल्यावरही तिथून इथपर्यंत त्याचं व्हायब्रेशन यायचं. तर आम्हाला फक्त माहीत होतं की इथून मिसाईल गेली आणि तिथे ब्लास्ट झाला ना असं हे होतं. तर आम्ही खूप भयंकर पॅनिक झालो होतो. मग तिथून आम्ही गेलो एक नियरेस्ट मेट्रो खार्किव्हस्का मेट्रो म्हणून आम्ही तिथे गेलो आणि तिथे आम्ही 8 तास काढले. तेवढ्या 8 तासात जेवढे पॉसिबल आमच्याकडून झालं इंडियन एम्बसी, भारतीय दूतावास आणि जिथे जिथे आमचे कॉन्टॅक्ट झाले आम्ही सगळ्यांना इन्फॉर्म केलं की आम्ही या लोकेशनवर आहे आणि अशी सिच्युएशन इथं झालेली आहे. तेवढ्यात मग आमचे फ्लाईट सगळे कॅन्सल झाले. त्याच्यानंतर आम्हाला इन्फॉर्मेशन भेटली की युक्रेनमध्ये जेवढे एक्झिस्टंट एअरपोर्ट होते त्यांनी सगळे ब्लास्ट झालेले आणि माझेही काही मित्र होते जे एअरपोर्टवर अटकलेले होते तर त्यांनाही तिथलच्या मिलिटरीने तिकडंच इव्हॅक्युएट केलं होतं. मग आता 8 तासानंतर आम्ही बाहेर आलो, घरी आलो. फटाफट आम्ही एक रेस्क्यू बॅग बनवला. त्याच्यात आम्ही 2 बिस्किटचे पुडे, एक पाण्याची बॉटल आणि आमचे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स वगैरे टाकले आणि आम्ही 7 जण होतो टोटल. डबल एअर सायरन वाजला आणि आम्ही मेट्रोत गेलो.
ते आमचं लास्ट टाइम होतं की आम्ही घरात होतो. त्याच्यानंतर इतकी हेवी शेलिंग सुरू झाली की आम्ही बाहेर पाय टाकून नव्हतो शकत. आणि 3 दिवस आम्ही जेवलो नाही, 3 दिवस आम्ही झोपलो नाही आणि 3 दिवस आम्हाला पाणी नव्हतं. 3 दिवस आम्ही असे काढले की बस आमच्या जीवनाचे शेवटचे दिवस होते ते. आणि 4थ्या दिवशी रात्री, आता मुली होत्या तर फर्स्ट प्रायोरिटी आमची येत होती की जाऊ दे मुली झोपतील, आम्ही जाऊ. तर मुली झोपलेल्या होत्या, मेट्रो स्टेशनमध्ये होतो. आणि रात्री 4 वाजता इतक्या जोरात ब्लास्ट झाला की मेट्रो स्टेशन पूर्ण हललं. तर आम्हाला 15 मिनिटं तर कळलंच नाही की झालं काय. मग आम्ही एक ठरवलं की आता सिच्युएशन आउट ऑफ कंट्रोल आहे. 4 दिवस झाले आम्ही जेवलेलो नव्हतो की आता इथून आम्ही भारतीय दूतावासाला कसंही करून जायचं. तिथून 12 मेट्रो स्टेशन पुढे भारतीय दूतावास होतो. आम्ही तिथून मेट्रो पकडली आणि आम्ही भारतीय दूतावासाच्या मेट्रो स्टेशनवर उतरलो. पण इश्यू हा होता की त्या मेट्रो स्टेशनवरून भारतीय दूतावास 1 किलोमीटर अंतरावर होता आणि टॅक्सी बंद होत्या, बसेस बंद होत्या, काहीच नव्हतं. आणि आमच्या हातात आमच्या बॅग्स होत्या आणि आम्ही जेवलेलो नव्हतो. तर मग आम्ही एकच ऑप्शन चूज केला की आम्हाला तिथून पळूनच एक ऑप्शन आहे की आम्ही पळू आणि तिथपर्यंत पोहोचू. तर आम्ही पळणं सुरू केलं. पळल्या कधी राईट साईडून फायरिंग होते, कधी लेफ्ट साईडून फायरिंग होते, कधी शेलिंग होते, कधी ब्लास्ट होतो. हेच सुरू होतं. आम्ही काहीच बघितलं नाही, फक्त हातात गुगल मॅप आणि पळायचं, बस हेच होतं. आम्ही कसं करत दूतावासापर्यंत पोहोचलो. तिथेही परिस्थिती अशी होती की भारतीय दूतावासाची बिल्डिंग खूप छोटी आहे आणि स्टुडंट तिथं होते 270 विद्यार्थी होते. आणि त्यांच्या कॅपॅसिटीच्या आउट ऑफ कॅपॅसिटी झाल्यामुळे त्यांनी एक स्कूल बुक केली होती. तिथेही त्यांचा इश्यू हाच होता की जर त्यांनाही जेवणाचा असं होतं की एक मोठा स्पून जो असतो त्याच्यात आम्ही 7 लोक जेवायचो, म्हणजे एक स्पून भात एका माणसाच्या ह्याच्यावर होतं. तर आम्ही तिथे 1 दिवस तसा काढला आणि तेही बरोबर होतं की जर आम्ही म्हणलं त्यांना की तुम्ही जेवणाचं काहीतरी करा. पण इश्यू असा होता की जर त्यावेळेस आम्ही पोटभर जेवण केलं असतं तर तो फक्त 2च दिवसाचा साठा होता जेवणाचा. त्याच्यानंतर 1 दिवस आम्ही काढला आणि त्याच्यानंतर मग गव्हर्नमेंटनी म्हटलं की तुम्ही इथून कसंही करून रेल्वे स्टेशनपर्यंत जा बाय युअर ओन रिस्क. आणि तिथून मग ट्रेन्स चालू झालेल्या आहेत, तुम्ही ट्रेन्स करून बॉर्डरला जा. तर आता तो 6 किलोमीटरचा प्रवासही एवढा भयावर होता की आता टॅक्सी करायची म्हटली तर आम्ही इंडियन करन्सीत नाही अप्रॉक्स 10,000 रुपये टॅक्सीवाल्याला दिले 6 किलोमीटरचे. आणि आम्ही टॅक्सी केली आणि तिथून रेल्वे स्टेशन जाण्यापर्यंतही कुठं इकडं टँक जळलेले आहेत, कुठं बस जळलेले आहेत, कुठं काही, असं करत करत आम्ही रेल्वे स्टेशन पोहोचलो सकाळी 9 वाजता. रेल्वे स्टेशन पोहोचल्यावर आता एक ट्रेन जाणारी, तिच्यात 6 डब्बे, 6 डब्याचे 6 गेट ओपन होते आणि चढणारे 10,000 लोक. तर त्या 10,000 तुम्हाला कसा तरी नंबर लावायचा आहे आणि तुमचा ग्रुप पण तुटून द्यायचा आहे. तर आम्ही सकाळी 9 वाजेपासून ट्राय केलं. आमच्या 4 ट्रेन सुटल्या रात्रीचे 10 वाजले. रात्री 10 वाजता आम्हाला एक ट्रेन भेटली. त्याच्यात आमचे 2 ग्रुप झाले चढता. काही अर्धे मागे राहिले आणि अर्धे पुढे राहिले. तर त्यांच्याकडं राहिलं होतं आमचं जेवण आणि आमच्याकडं होतं पाणी. आता त्यांना जेवण नाही आणि आम्हाला पाणी नाही, अशी परिस्थिती होती. तर ट्रेनमध्ये ते 21 तास आम्ही तसे काढले आणि आम्ही पोहोचलो बॉर्डरला. उझगोरद नावाची सिटी आहे, ती पोलंड आणि हंगरी दोन्ही तिथून जवळच आहे. त्या बॉर्डरला पोहोचलो. तिथं पोहोचल्यावर आमचा कंटिन्यू संपर्क चालू होता चिखलीचे आशुतोषजी गुप्ता आहेत त्यांच्यासोबत. आणि आशुतोषजी गुप्ता यांनी एक कॉल लावला होता. डॉक्टर सुकुमार सरदेशमुख आहेत पुण्याचे, त्यांना कॉल लावला होता. आणि ते ॲक्च्युली बुधापेस्ट जे आहे हंगरीचं, तिथं 10 वर्ष ते डॉक्टर होते. तर त्यांचे काही पेशंट आहेत लोकलाइट्स, तर त्या पेशंटला त्यांनी हंगरीच्या बॉर्डरवर पाठवलं. तर ते तिथं आले होते. तर त्यांच्यासोबतही कॉन्टॅक्ट चालू होता. उझगोरदहून चोप नावाची एक बॉर्डर आहे, तिथून टॅक्सी करून 30 किलोमीटर यायचं होतं. आता तिथून फक्त 2 किलोमीटरचा रस्ता उरला होता हंगरीचा. आम्ही तिथं आलो. मग तिथं आल्यावर 2 लाईनी होत्या. एक लाईन होती तिकीट काढायची, कारण की ट्रेननं बॉर्डर क्रॉस करायची होती, तर ट्रेनचं तिकीट. आणि एक लाईन होती इमिग्रेशनची. तर जी ट्रेनची लाईन होती, तर त्या ट्रेनच्या लाईनीत आम्ही होतो ॲप्रॉक्स 12 तास. 12 तासात आम्ही ट्रेनचे तिकीट काढले. आणि ट्रेनचे तिकीट काढल्यावर आता इमिग्रेशनची लाईन होती. तर इमिग्रेशनच्या लाईनीत आम्ही होतो 10 तास. पण जेव्हा 10व्या तासापर्यंत वातावरण खूप चिघळलं होतं
आणि तिथलचे मिलिटरी आर्मीने मारामारी सुरू केली, हे ते धक्कामुक्की, आणि खूप भयंकर परिस्थिती झाली होती. आणि आमच्यासोबत मुलीही होती. तर आम्ही ठरवलं की हे काही आपल्यासाठी सेफ नाही आहे, आणि ते 10 तास आणि हे 10 तास, हे 20 तास आम्ही फक्त वेस्ट केले आणि आम्ही लाईफ सोडून दिली. आम्ही म्हटलं इथून काही होणार नाही. आम्ही ते सोडलं, सगळं आलो, बाहेर आलो, थोडं विचार केला, आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा एकदा आशुतोष सरांनी जो कॉन्टॅक्ट दिला होता त्यांना कॉल लावला. तर त्यांनी एक बॉर्डर शोधून काढली, तिथून 30 किलोमीटर दूर आहे, लुझेनका नावाची. तर त्या लुझेनकाला जायचं, मग डबल आम्ही टॅक्सी केली, तिथून लुझेनकाला गेलो. पण तिथं असं होतं की बाय वॉक होतं. तर बाय वॉकमध्ये अजून कमी लोक होते, तर ते कोणालाच माहीत नव्हतं. तर तिथून आम्ही गेलो आणि विदिन 45 मिनिट आम्ही हंगरी एंटर झालो. फक्त एक हाच होता की हंगरी एंटर व्हायचं होतं, हाच सर्वात मेन पॉईंट होता, आणि तो आम्ही तिथं क्रॉस केला. जसा क्रॉस केला तर तिथं ते आले होते लोकलेट्स, त्यांनी जेवण दिलं, पाणी दिलं. आम्ही अशी जेवत होतो की ते म्हणे की आम्ही आमच्या लाईफमध्ये कोणी माणूस असा जेवतो असा पहिल्यांदा पाहिजे. म्हणलं 6 दिवस जर तुम्ही जेवले नाही तर ही परिस्थिती नक्की येईल म्हणलं. मग त्याच्यानंतर मी त्यांचा हॉटस्पॉट घेतला आणि त्यांना म्हणलं की माझे काही मित्र आहेत जे पोलंडला -6 डिग्रीत मागच्या 4 दिवसापासून बसले. मी त्यांना कॉन्टॅक्ट केला, त्यांना म्हणलं तुम्ही माझ्यावर ट्रस्ट करा, टॅक्सी करा, तुम्ही या बॉर्डरला या, तुम्ही इथून क्रॉस होता. तर ते 26 जण मी या बॉर्डरला बोलवले. अजून 26 जणांचा एक ग्रुप होता, त्यांना मी क्यूवरून इथे बोलवलं. आणि एक 51 जणांचा ग्रुप होता, त्यांनाही मी या बॉर्डरचं लोकेशन दिलं आणि त्यांनाही बोलवलं. असे टोटल अप्रॉक्स 150 लोकांना मी लोकेशन दिले. ते लोकही इथून या बॉर्डरवरून क्रॉस करून आले होते. तिथून मग माझी एक काइंड ऑफ चांगला दिवस सुरू झाले. तिथून मग आम्ही त्या लोकलाईट्सच्या घरी होतो 2 दिवस. त्यांनी पूर्ण जेवण वगैरे सगळी व्यवस्था केली होती. खूप चांगले लोकलाईट्स होते, इतके चांगले लोकलाईट्स होते. माझ्या लाईफमध्ये आजपर्यंत असा माणूस मला भेटलाच नाही कोणी. ती लेडी आणि तिचं माझा काय संबंध नाही, काय नाही, ती लेडी माझ्या गळ्यात 1 तास रटली भेटून की बाबा तुम्ही जिवंत वापस आले. मी तिला ओळखत नाही, ते मला ओळखत नाही, फक्त एक माणुसकी. तर ही माणुसकी हंगरीत पाहायला भेटली आम्हाला. आणि तिथं मग इंडियन एम्बसीचं टोटल अरेंजमेंट होतं. तिथं हॉस्टेल वगैरे होते, जेवण वगैरे होतं. मग आम्ही तिथे शिफ्ट झालो, कारण की यांना मी किती त्रास द्यायचा म्हणून आम्ही तिथं जास्त थांबलो नाही. आणि मग तिथून हॉस्टेलला शिफ्ट झाल्यावर तिथे सगळं गव्हर्नमेंटचं टोटल अरेंजमेंट होतं, झोपणं वगैरे. आणि मग एका दिवसानंतर त्यांनी फ्लाईट अरेंज केली दिल्लीची. मग इंडिगो एअरलाईनने आम्ही दिल्लीला आलो. दिल्लीला उतरताच महाराष्ट्र राज्याचं वेगळं अरेंजमेंट होतं. तिथून आम्हाला घेतलं आणि त्यांनी महाराष्ट्र सदनामध्ये नेलं. महाराष्ट्र सदनामध्ये राहायचं खायचं सगळं व्यवस्था होती. आणि तिथून मग महाराष्ट्र सदनात 1 दिवस वेट केल्यावर माझी औरंगाबादपर्यंतची तिकीट महाराष्ट्र सरकारने केली. आणि तिथून मग मी बाय कार चिखलीला आलो. इन कन्क्लुजन की मी युक्रेनपासून इथपर्यंत आलो 0 रुपयात. की सगळं गव्हर्नमेंटचं टोटल एवढं चांगलं अरेंजमेंट होतं. आणि तेच की जर आशू सरांनी पण हेल्प केली नसती तर मी पण कुठं चोक बॉर्डरमध्ये लाईनीत लागलेलो असतो आणि 4, 5, 10 दिवस जे काही आहे ते वेट केला असता. तर आशू सरांना, सुकुमार सरांना आणि माझे काका राजेंद्र काका, कारण की त्यावेळेस माझी हिंमत नव्हती की मी घरच्यांना बोलू. तर मी माझे काका आहेत राजेंद्र व्यास, मी त्यांच्यासोबत कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये राहायचं होतं. तेच सगळ्या घरांमध्ये सगळ्यांना सांगायचे की हा तो चांगला आहे हे ते. तर राजेंद्र काकांनी पूर्ण फॅमिली सांभाळण्याचं काम केलं, तर मी त्यांनाही धन्यवाद देतो. आणि अशी सगळ्या लोकांनी माझी मदत केली. आणि जितकेही खूप लोक होते कॉल लावणारे वगैरे, प्रत्येक पक्षाचे झाले, प्रत्येक धर्माचे झाले, त्या प्रत्येक लोकांना मी धन्यवाद करतो की त्यांना आपल्या आपल्या प्रतीने माझी ज्या हिशोबाने झाली असेल त्यांनी मदत केली. आणि सरांनी हा छोटासा एक प्रोग्राम ठेवला, त्यांचाही मी धन्यवाद देतो. प्रश्न असा विचारतो तुला की ज्यावेळेस युक्रेनमध्ये युद्ध सुरू झालं त्यावेळेस युक्रेन सरकारकडून तुम्हाला काही मदत भेटली नाही. ऍक्च्युली काय होतं की युद्ध झाल्यावर इथं फक्त एकच सिच्युएशन होती प्रत्येक माणसाची की मी माझा जीव कसा वाचू. सरकार तर दूरपर्यंत कुठेच नव्हतं, पोलीस नव्हती, काहीच नव्हतं. त्यावेळेस जर ब्लास्ट झाला तर ते आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेड पण येत नव्हती, कारण की फायर ब्रिगेडचे जे लोक होते त्यांनाही त्यांचा जीव वाचायचा. तर त्यावेळेस कुठल्याच प्रकारची काहीच मदत नव्हती. इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती कशी होती आणि बाकीच्या देशांचे सरकार काय करतो तुम्हाला, त्याच्यात मी फरक दिसतोय? खरंच स्वतःवर गर्व करतो की मी भारतात पैदा झालो, कारण की एकाही देशाचा कोणाचाही एवढा सपोर्ट आणि एवढं
मोठ्या अमाऊंटमध्ये इव्हॅक्युएशन आतापर्यंत कोणाचंच झालेलं नाही. जे भारत सरकारने आतापर्यंत केलं हा इतिहासच आहे एक टाईपचा, की एवढ्या गरम सिच्युएशनमध्ये सरकारने एवढ्या मोठ्या याच्यात इव्हॅक्युएशन केलं. आणि आहेत अजून सध्याही काही माझे मित्र आहेत जे अडकलेले आहेत आणि मला भरोसा आहे की भारत सरकारचं जे गंगा मिशन आहे त्याच्या थ्रू ते लवकरात लवकर वापस येतील. काही अफवा असे पसरत होत्या की सरकारकडून पैशाची मागणी होत होती विद्यार्थ्यांना की 80,000 तिकीट 20,000 असं काही विषय होता. हे कडून एकही रुपया आमच्याकडून घेतला नाही. जेही गव्हर्नमेंटच्या अरेंजमेंट होत्या एक टोटली फ्री होत्या. एकही रुपया आमच्याकडून कुठेही घेतला गेला नाही. तिथून आल्यानंतर देवाचा वातावरण कसा होता? घरच्यांचं तेच सर्वात मोठं माझं टेन्शन होतं की घरच्यांचे रिॲक्शन काय असतील, कारण की घरचे माझे आई आणि वडील दोन्ही हायपर टेन्शन बीपीचे पेशंट्स आणि त्यांना रॅन्डम एक भेटणं आई खूप होता, तर ते सगळे खचलेले होते. आणि मी खूप प्रयत्न केला की मी रडणार नाही म्हणून, आणि मी रडलोही नाही. त्यांना सांभाळलं आणि मग आता हळूहळू सिच्युएशन नॉर्मल आहे. आता तुम्ही आलात वापस, आता तुमचं शिक्षणातून बाकी असेल त्या पुढचं प्लॅन काय आहे? तर आम्ही जेव्हा हंगरीत होतो तर जे हंगरीचे जे लोकलाइट्स आहेत त्यांचे हंगरीच्या PM सोबत खूप चांगले रिलेशन आहेत. तर त्यांना मुद्दा हा मांडला होता. तर त्यांनी सांगितलं होतं की जेही असे असतील ज्यांचं एज्युकेशन सुटलं असेल तर आम्ही अलाउ करतो त्यांना की जिथून त्यांचं एज्युकेशन सुटलं असेल ते तिथून कंटिन्यू करतील. आणि 100% भारत सरकारही येत्या काही टायमात काही ना काही नियोजन करेल. हा असं महत्त्वाचा विषय असा जगांना ऐकलं होतं की आपल्या देशातले विद्यार्थी बाहेर देशात शिकायला, यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण काय? कारण तसे खूप सारे आहेत की सर्वात प्रथम की आम्ही नीट क्रॅक केली नाही, हे आमचा पॉईंट एक मायनस पॉईंट आहे की आम्ही नीट क्रॅक केली नाही. आणि म्हणून आता आमची इच्छा होती की आम्ही डॉक्टर बनायचं. तर एक चीप ऑप्शन काय राहील की स्वस्त कमी पैशामध्ये, कारण की ऑब्विसली जर तुम्ही नीट वगैरे क्लिअर नाही केली तर इंडियात जर तुम्हाला करायचं असेल तर करोडाच्या खाली तर कोणी बोलतच नाही. तर एक चीप ऑप्शन काय असेल म्हणून आम्ही सगळे फॉरेनचा विचार करतो. तो फॉरेनमध्ये मग खूप सारे ऑप्शन आहेत तुमच्याकडे, फिलिपाईन्स हे. तर आम्ही युक्रेन चूज केलं. आणि युक्रेनमध्येही खूप सारे असे कॉलेज आहेत, त्याच्यातलेही खूप सिलेक्टेड बेस्ट गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये आम्ही तिथे होतो. टर्नोपिल नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीचा इतिहास खूप मोठा आहे, खूप चांगली युनिव्हर्सिटी आहे. मी तिथे पूर्ण माझं फायनल इयर आता सुरू आहे. एज्युकेशनची क्वालिटी इतकी छान आहे की मी स्वतः लोकांना रेकमेंड करतो की तुम्ही या. कारण की प्रत्येक देशात 2 टाईपच्या युनिव्हर्सिटी असतात की एक पैसे देऊन चालणारी आणि एक स्वतःच्या मेहनतीवरती जर तुम्ही एक्झाम क्रॉस केली तर तुम्ही पास होसाल. त्या 2 टाईपचे. तर आमचं कॉलेज टोटली एकदम लिगल, जेन्युइन आणि खूप चांगलं एज्युकेशन होतं. म्हणून मी ते चॉईस केलं की मी फॉरेनला जाईल. आता MBBS झाल्यानंतर आता युद्धाची परिस्थिती तुम्ही बघितलेली आहे, तुम्ही बघितली, त्यासोबत बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी बघितलेली. काय वाटतं की यानंतर सुद्धा अशी कंडिशन भविष्यात येईल आणि तिथे विद्यार्थी अडकतील, त्या शिक्षणासोबत आणखी काही असे विषय पाहिजे का ज्यामुळे विद्यार्थी स्वतः पण एक सुरक्षित राहू शकतो? काही सब्जेक्ट असे सोबत पाहिजे का असं वाटतं का? नाही, असं तर काही नाही आहे. कारण की मी तिथे 5-6 वर्ष राहिलो. थोडाही मला काही असं वाटलं नाही, अनकम्फर्टेबल वाटलं नाही. लोक खूप चांगले आहेत, सगळे लोक खूप चांगले आहेत. अशी सिच्युएशन पहिले ऑब्विसली जसं भारतात आणि पाकिस्तानात चालतं तसे वादविवाद नॉर्मली युक्रेन आणि रशियातही चालूच होते. तर ते बोलतात ना की हा वार होईल, तर आपण म्हणतो कुठं वार होईल, हे चालूच आहे. तर असं काहीच नव्हतं. आम्ही टोटली सेफ तिथं फील करत होतो. पण रॅन्डम हे झालं हे पूर्ण जगात कोणालाच माहीत नव्हतं आणि झालं आणि ती गोष्ट झाली. आता यानंतर युक्रेनला परत जाण्याचे काही चान्सेस ते सध्या दिसत नाही, बरोबर? आता यानंतर तुम्ही लोक प्रॅक्टिसचे कारण त्यासाठी गव्हर्नमेंटने काही उपाययोजना केली नाही? सध्यापर्यंत तर नाही, पण येत्या काही टायमात सरकार लवकरात लवकर करेल अशी आमची इच्छा. एक युद्धाच्या गोष्टीकडे न जाता एक शिक्षणाचा विषय विचारतो की भारतातील शिक्षण पद्धती आणि बाहेरच्या देशातील शिक्षण पद्धतीमध्ये काय फरक आहे? फरक खूप सारा आहे. फरक भारतात
पहिली गोष्ट की भारताचं जे शिक्षण आहे ते एक टॉप लेवलचं शिक्षण आहे. भारत सर्वात टॉप शिक्षणाच्या गोष्टी. राहिला विषय फॉरेनचा, तर फॉरेनमध्ये थोडे बस याच्यातच तुम्ही रूल रेग्युलेशन ॲड करा फक्त, की जसं भारतात नॉर्मली आपण जातो आणि चेक करतो, तर फॉरेनमध्ये तसं नसतं. फॉरेनमध्ये पेशंटची परमिशन घ्यावं लागते, सगळं करावं लागतं, तुम्हाला स्वतःला इंट्रोड्यूस करावं लागतं की मी हा डॉक्टर आहे. फक्त असे 2-3 रूल रेग्युलेशन्स आहे, बाकी टोटली इक्वलच आहे. पण हा भारताचं एज्युकेशन कुठलंही तुम्ही कम्पेअर केलं तर आहेच आहे. खूप आणि आम्ही सर्व स्वागत करतो. तुम्हाला प्रश्न गेले तिथे आणि आता हा युद्धाचा पिरियड जो आहे हा एक्झॅक्ट डेट म्हणायची म्हणली तर मी 24 तारखेपासून 24 फेब्रुवारी हा 24 फेब्रुवारी ते तुम्ही अप्रॉक्स समजा 28 तारखेपर्यंत हे सगळं सुरू होतं. अच्छा. ऍक्च्युली आम्हालाही स्वतःला डेट टाइम काहीच आठवत नाही की आम्ही एक्झॅक्ट टाइमाला कुठे तसं नाही. कोणत्या वर्षी गेले तिथे? मी 15-16 गेलो होतो. आय थिंक 15-16 2015 ते 2016च्या अप्रॉक्स मध्ये मी तिथे. अच्छा. तेव्हापासून तिथे हो. मी माझा एकदम हा एक्झॅक्ट पिरियड आहे फेब्रुवारीतला. हा जो वारची सिच्युएशन आहे एक्झॅक्ट त्या फेब्रुवारीत. आणि आपला जो इंडियन फ्लॅग आहे त्याचा काही उपयोग म्हणजे त्याच्यावरती बरोबर सांगितलं शिवम. मी माझ्या डोक्यात होताना बोलता होतो विसरलो पण की भारतात जे विद्यार्थी भारतीय लोक आहेत त्यांना ते अशी काही निशाणी वगैरे दिली होती का ओळखण्यासाठी? असं आम्ही एम्बसीत गेलो होतो, तर जेव्हा एम्बसीने म्हटलं होतं की तुम्ही ऑन युअर ओन रिस्क जा, तर त्यांनी फ्लॅगही प्रिंट करून दिली होती आम्हाला आणि एक परमिशनही दिली होती की त्यावेळेस तुम्हाला बॉर्डर क्रॉस करण्यावेळेस तुम्हाला थोडी हेल्प होईल. तर इश्यू असा आहे की एक्झॅक्टली आम्हाला माहित नाही की समोर कोणती आर्मी आहे, एक तर रशियन आहे की युक्रेनियन आहे. तर भारतात काय डिसिजनमुळे कोणत्या देशासोबत भारताचे कसे संबंध आहेत हे आम्हाला माहित नव्हतं. त्यामुळं मी माझं पर्सनल ओपिनियन देतो की मी फ्लॅग नाही काढला, की मला एक्झॅक्टली माहित नव्हतं की समोरची आर्मी कोणती आहे. ऑब्विसली मी लाईक रशियन असली असते का चला ठीक आहे इंडियन फ्लॅग दाखवला, पण तशी देवानी वेळ पण आणली नाही की मी फ्लॅग काढीन आणि हे. पण हा इंडियाची रिस्पेक्ट करतात ऑब्विसली, सगळे युक्रेनियनही करतात आणि रशियनही करतात. चला आनंद झाला. एक प्रश्न होता मला की तुम्ही जेवढे लोक सोबत आले सगळे लोक, त्यानंतर बाकीचे मित्रमैत्रिणी घरी त्यांच्या घरी पोहोचले असेल, तुम्ही त्यांना फोन लावून विचारलं का की त्यांच्या घरची परिस्थिती वगैरे कशी होती आणि बाकीची कुठली मंडळी होती बाकी तुमच्यासोबत? माझ्यासोबत बिहारची, मध्य प्रदेश, युपी, आसाम, साऊथ इंडिया सगळेच होते. आणि पर्सनली माझ्या कॉलेजची 100-150 लोकांची एक बॅच होती. तर आम्ही फुटलो होतो कारण की मी त्या टायमाला क्यूला होतो आणि बाकीचे काही टर्नोपिलला होते. तर टर्नोपिलहून पहिलेच इव्हॅक्युएशन झालं होतं, तर ते पोलंडला चालले गेले होते आणि मी क्यूला होतो. तर क्यूमध्ये किऑस खूप जास्त होतं, तर मला थोडा टाइम लागला निघायला. तर ते लोक पोलंडला 4 दिवसापासून वेट करत होते. तर जेव्हा मी या लुझेन्का बॉर्डर क्रॉस केली तर ताबडतोब मी त्यांना कळवलं की तुम्ही इकडनं या, फक्त ट्रस्ट करा. कारण की त्या टायमाला ट्रस्टच नव्हता की कुठं आम्ही जर गेलो, कुठं मधात ब्लास्ट झाला, काही झालं, म्हणलं काही करा. त्यांनी माझ्यावर ट्रस्ट केला, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यांना सांगितलं मी की तुम्ही या, आणि त्यांनी फॉलो केला पूर्ण रूट आणि ते आले आणि त्यांचंही क्रॉस झालं बॉर्डर. असे करता करता आता त्या 150 लोकांनी त्यांच्याही 20-20 मित्रांना सांगितलं होतं. एक्झॅक्ट आकडा मलाही नाही माहिती की लुझेन्का बॉर्डर झाले किती क्रॉस. फक्त की माझ्याकडून जेवढीही मदत झाली जेवढी, आणि एवढे अजूनही माझ्याकडे कंटिन्युअस 10-20 असे मेसेज आणि कॉल आहेत की त्यांना मी ओळखत नाही, पण त्यांचे आहे काही सिच्युएशन. तर मी माझ्याकडून एवढं झालं की मी असं आलो, हे असं आहे, हे असं आहे, तेवढी मदत मी करायचा प्रयत्न करतो. चिखलीकर होण्याच्या नात्यानं आणि महाराष्ट्रीयन होण्याच्या नात्यानं जे शिवाजी महाराजांचं जे उद्देश आहे, या माणसाला तिथं 150-200 लोकांना स्वतः निघला, पण 150-200 लोकांना पण बाहेर काढलं. ते एक गर्वाची गोष्ट आहे आणि अभिनंदन करतो यासाठी त्याचं, आणि आम्ही सर्वच अभिनंदन करतो. एक चिखलीकर या नात्यानं सुद्धा आम्हाला तुझ्यावर गर्व आहे की तू एकट्याने निघाला, त्यासोबत आणखीन 150-200 लोकांना तू बाहेर काढलास. अभिनंदन. कुणाल व्यास हा मूळचा चिखलीचाच आहे आणि मागच्या 5-6 वर्षापासून तो MBBS साठी युक्रेनमध्ये शिकत होता. आज त्यांना जी आपली जी मुलाखत दिली ते ऐकताना अक्षरशः अंगावर काटे येत होते. तर ती परिस्थिती कशी होती यांना सांगितलं. काही बऱ्याचशा अशा गोष्टी असतील
ते आम्हाला पण विचारायचं आम्ही विसरलो असं, आणि तो सुद्धा सांगायचं विसरला असेल, पण कालांतरानं त्या गोष्टी पुढे येतील आणि ते नक्कीच आपल्याला ते समजतील. तर आतापर्यंत कुणासोबत आपण भेटलो आणि यानंतर सुद्धा कुणाची काही प्रतिक्रिया आल्या तर आपण ते नक्कीच दाखवू. तोपर्यंत नमस्कार.